नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करतो. श्रीमान पेदसुराणा कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड नाशिक. आज आपण भूगोल या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मागील प्रकरणामध्ये तुम्ही भूहालचाली या अभ्यासल्या असणार की ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर अंतर्गत प्रक्रियेमुळे म्हणा, म्हणजे ज्याला मंद हालचाली म्हणतो, किंवा शीघ्र हालचालींमुळे म्हणा, पर्वत पठारे इत्यादी भूरूपांचा तुम्ही अभ्यास केला असेल. त्याचबरोबर गटपर्वत असतील, खचदरी असतील, त्यानंतर शीघ्र हालचालींमुळे असणारे भूकंप, ज्वालामुखी या सर्व भूरूपांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आज आपण भूगोल या विषयातले दुसरे जे प्रकरण आहे ते आहे विदारण आणि विस्तृत झीज. तर दुसऱ्या प्रकरणाला आता आपण सुरुवात करत आहोत. विदारण आणि विस्तृत झीज यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिसत आहेत. ती 5 प्रश्न जी आहेत ती आपल्याला आकृतीद्वारे सोडवायची आहेत. आता या ठिकाणी ही आकृती जर तुम्हाला बघितली तर या आकृतीमध्ये 5 प्रश्नच्या आधारे आपल्याला या आकृतीचं काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. की पहिला प्रश्न पहा, आकृतीमध्ये दाखविलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. तर या आकृतीमध्ये खडकांचे 3 मुख्य प्रकार आहे. एक म्हणजे पहिला जो प्रकार आहे तो आहे अग्निजन्य खडक, दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्तरित खडक, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे रूपांतरित खडक. जे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे की आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. मग आकृतीमध्ये 3 खडकांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मग प्रश्न दुसरा की उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा. आता खडकाची निर्मिती किंवा खडकाची उत्पत्ती कशी झाली, तर लाव्हारस जो आहे आकृतीमध्ये पहा, मॅग्मा कोंट्री म्हणजे लाव्हारसाचं त्या ठिकाणी घनीभवन झालेलं आहे. घनीभवनानंतर त्या ठिकाणी तो लाव्हा पुढे गेल्यानंतर अग्निजन्य खडकाची निर्मिती झालेली आहे की भूतलावर सर्वात प्रथम हा खडक आढळलेला आहे. मग अग्निजन्याच्या खडकानंतर लाव्हा पुढे गेल्यानंतर पृष्ठभागावरील जो खडक आहे त्या पृष्ठभागावरील खडकाचं विदारण किंवा अपक्षरण झालेलं आहे. म्हणजे त्यांचे लहान लहान तुकडे याचं कणांमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि मग त्या विदारण आणि अपक्षरणाची क्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी अपक्षरण आणि वहनच होतं. म्हणजे नदी वगैरे आपल्याबरोबर ते सगळे काही बारीक खडकाचे तुकडे असतील वगैरे हे सगळे काय करते, वाहून घेऊन जाते, आणि मग त्याला अपक्षरण आणि वहन असं म्हटलं जात असतं. मग त्या ठिकाणी अपक्षरण आणि वहन झाल्यानंतर त्या ठिकाणी संचयनाची प्रक्रिया होते. कसली प्रक्रिया होते, आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की ॲरो त्या ठिकाणी खाली आला आहे, म्हणजे अपक्षरण आणि वहन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, संचयनाची क्रिया होते आहे. आणि मग अशा या संचयनाची जी क्रिया झालेली आहे मग त्यामध्ये भूपृष्ठावर उष्णता, पाणी आणि दाब याचा परिणाम त्या ठिकाणी होतो. पण विदारणाची अपक्षरणाची क्रिया त्या ठिकाणी होते आणि लहान लहान काय होतात, त्यात लहान लहान त्यांचे तुकडे होतात. मग हे तुकडे काय होतात, हे अवसाद काय करतात, वाहून नेले जातात, आणि वाहून नेल्यानंतर त्या ठिकाणी थरावर थर साचतात, किंवा त्याला आपण जैविक घटकांचं सुद्धा त्या ठिकाणी मिश्रण होतं. मग हे जे थर साचले आहे या थरांवर एकमेकांवर काय पडतो, दाब पडतो. तुम्ही आकृतीमध्ये पहा, त्या ठिकाणी संचयन झाले, संचयनानंतर खाली आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक लेअर दिसतो, ते थर आहे. म्हणजे या साचलेलं जे थर आहे त्याच्यावर दाब पडतो आहे. दाब पडल्यानंतर हे जे तुकडे आहे, हे जे अवसाद आहे ते एकसंध होऊन स्तरित खडकाची काय होते, निर्मिती होते. म्हणजे आपला दुसरा खडक जो आहे तो आहे स्तरित खडक, बरोबर आहे. त्यानंतर
पुढचा आकृतीमध्ये मग पुढे पुन्हा अजून ॲरो आलेला आहे की पुनर्स्फटिकीकरण आणि रूपांतर होतं. म्हणजे स्तरित खडकाचं काय होतं आहे की पुनर्स्फटिकीकरण आणि रूपांतरण होतं. आणि ते झाल्यानंतर मग आपला जो तिसरा खडक आहे तो आहे रूपांतरित खडक. म्हणजे त्या ठिकाणी खडकाची निर्मिती अशा पद्धतीने होताना आपल्याला दिसते. म्हणजे 3 खडक भूपृष्ठावर आढळतात. एक म्हणजे अग्निजन्य खडक, दुसरा म्हणजे रूपांतरित खडक स्तरित खडक आणि तिसरा म्हणजे रूपांतरित खडक. आपला प्रश्न तिसरा आहे, स्तरित खडकाची निर्मिती कशी होते. बरोबर आहे की आकृतीमध्ये आता आपण 3 खडक पाहिलं, त्यातला स्तरित खडकाची काय विचारलेली आहे की स्तरित जो खडक आहे त्या स्तरित खडकाची निर्मिती कशी होते. आता स्तरित खडकाला गाळाचे खडक असं सुद्धा म्हटलं जातं किंवा स्तरित खडकाला जलजन्य खडक असं सुद्धा म्हटलं जातं. की भूकवच जे आहे या भूकवचावर उघड्या पडलेल्या जे खडकांचे तुकडे आहे मग त्यामध्ये वाहते पाणी, हिमनद्या, वारा, पाऊस, उष्णता, सागरी लाटा याच्यामुळे काय होते, त्याची झीज होते. अर्थात जे मी तुम्हाला सांगितलं की पाणी असेल, हिमनद्या असेल, वारा, पाऊस, उष्णता ही बाह्य कारकं आहे. निसर्गामध्ये 2 शक्ती असतात, एक अंतर्गत आणि एक बाह्य. बाह्य कारकं काय करत असतात, निसर्गामध्ये असलेले आपलं काम हे चालू ठेवत असतात. आणि म्हणून स्तरित जो खडक आहे की त्याच्यावर ही बाह्य कारकं काय करत आहेत, त्यांचं काम करत आहे आणि त्याची झीज होते. आणि मग हे जे खडक आहे हे खडक फुटतात व त्यांचे काय होतं, मग लहान लहान तुकडे किंवा त्या ठिकाणी चुरा निर्माण होतो, त्याचे मातीमध्ये मग रूपांतर होते. आणि मग ही माती आहे किंवा शिल्लक राहिलेलं ज्याला आपण भरड पदार्थ म्हणतो, हे वाहते पाणी, वारा, हिमनद्या, सागरी लाटा म्हणजे बाह्य कारकं यांच्याद्वारे काय केले जाते, वाहून नेले जाते. व त्याच्या शेवटी एखाद्या ठिकाणी संचयन होतं. आणि संचयन झाल्यानंतर वारंवार जर हीच क्रिया होत राहिली तर त्या पदार्थांवर काय थरावर थर निर्माण होतात. म्हणजे वारंवार खडक फुटत राहिला, त्याचे मातीत रूपांतर होत राहिले, बाह्य कारकं त्या ठिकाणी हे सगळे वाहून नेले जातात, मग त्याचे पुन्हा संचयन होतं. ही क्रिया जर वारंवार होत राहिली तर ते संचयन झाल्यानंतर त्या पदार्थाचं काय होतं आहे, थरावर थर साचत आहेत व त्याचे मग विशिष्ट खडकामध्ये रूपांतर होते. मग अशा प्रकारे निर्माण झालेल्या खडकांनाच आपण काय म्हणत असतो, स्तरित खडक असं म्हणत असतो. आलं तुमच्या लक्षात की स्तरित खडकाची निर्मिती कशी होते की अग्निजन्य खडकाचं विदारण आणि अपक्षरण होतं, त्याचे लहान लहान तुकडे होतात, त्या तुकड्यांचे वहन होते आणि कुठेतरी त्यांचं संचयन होतं. संचयन झाल्यानंतर त्यामध्ये जैविक पदार्थ, लुकन पदार्थही मिसळले जातात व याच्यावर दाब पडतो, प्रचंड ताण पडतो आणि त्याच्यातून काय होतं आहे, स्तरित खडकाची निर्मिती होते आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की स्तरित खडक हा जलजन्यसुद्धा आहे, स्तरित खडक हा गाळाचा सुद्धा आहे की त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थांचं मिश्रण असतं. बरोबर आहे. मग आपला चौथा प्रश्न होता की कोणकोणत्या घटकांमुळे खडकाचे लहान तुकडे होऊ शकतात. बरोबर आहे चौथा प्रश्न की कोणकोणत्या घटकांमुळे खडकांचे लहान तुकडे होऊ शकतात. मग उघड्यावर पडलेल्या खडकांवर उष्णता, पाणी, दाब व हवामानाच्या प्रभावामुळे खडकांचे काय होता, लहान लहान तुकडे होऊ शकतात. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो, बाह्य शक्ती म्हणू शकतो किंवा बाह्य कारकं म्हणू शकतो की ते निसर्गामध्ये आपलं काम करत असतात. म्हणजे त्या खडकावर उष्णता, पाणी आणि दाब व हवामानाच्या प्रभावामुळे त्यांचे काय होते, लहान लहान तुकडे होतात. 5वा प्रश्न आहे की कोणता खडक सहजतेने तुटेल, कारण सांगा. आता याच्यामध्ये आपण 3 खडकांचे प्रकार पाहिले, अग्निजन्य खडक, त्यानंतर रूपांतरित खडक आणि स्तरित खडक. आता अग्निजन्य खडकाची निर्मिती ही कशापासून झालेली आहे, लावा रसापासून झालेली आहे. म्हणजे शिलारसापासून झाली, त्यामध्ये अनेक प्रकारचे खनिज आहेत, मिश्रण आहे. आणि अग्निजन्य खडकाचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म काय आहे की तो कठीण आहे, टणक आहे, तो सहजतेने फुटू शकत नाही किंवा छिद्र होऊ शकत नाही. म्हणजे अग्निजन्य खडक हा त्या ठिकाणी सहजतेने तुटू शकत नाही. मग नंबर 2 स्तरित खडक. स्तरित खडक हा तुलनेने सहज तुटतो. का तुटतो, कारण स्तरित खडक हा एकसंध खडक नसतो.
त्यात अनेक जोड असतात, अनेक स्तर असतात. त्यामुळे काय होतं की बाह्यकारक काय आहे, त्यामध्ये विदरणाची आणि अपसरणाची क्रिया ही तुलनेने जलद होते व सरीत खडक हा काय करत असतो, सहज तुटत असतो. म्हणजे आकृतीमध्ये आपल्याला ही 5 प्रश्न दिलेली होती. खडकाचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले होते. आपण 3 प्रकार त्या आकृतीद्वारे अभ्यासले. पहिला प्रकार जो होता तो अग्निजन्य खडक होता, दुसरा प्रकार होता तो स्तरित खडक होता आणि तिसरा प्रकार जो होता तो रूपांतरित खडक होता. बरोबर आहे. नंतर उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावला की भूपृष्ठावर सर्वात प्रथम जर कोणत्या खडकाची निर्मिती झाली असेल तर ती अग्निजन्य खडकाची निर्मिती झालेली होती, की जो भूपृष्ठावर सर्वात प्रथम आढळतो. त्यानंतर त्याचंच त्या ठिकाणी अग्निजन्य खडकावर विदारणाची अपसरणाची क्रिया होते, त्याचे लहान लहान तुकडे होतात, बाह्यकारक त्याच्यावर परिणाम करतात आणि त्याच्यातनं ज्या खडकाची निर्मिती होते त्याला आपण स्तरित खडक असं म्हटलेलं होतं. आणि तिसरा जो खडक होता तो होता रूपांतरित खडक. बरोबर आहे की अग्निजन्य आणि स्तरित खडक याच्यावर प्रचंड दाब पडतो. दाब पडल्यामुळे उष्णतेमुळे त्यापासून ज्या खडकाची निर्मिती होते त्याला आपण रूपांतरित खडक असं म्हणत असतो. मग चौथा प्रश्न पाहिला की कोणकोणते घटक त्या ठिकाणी या खडकांवर आपली क्रिया करतात, ते उष्णता, दाब आपण अभ्यासलं. म्हणजे ही 5 प्रश्न आपण आकृतीद्वारे काय केली, सहजतेने अभ्यासून घेतली. चला आता पुढे जाऊ. मग आपला मूळ प्रश्न चालू होतो की खडक म्हणजे काय ते सांगून खडकाचे प्रकार सांगा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या भाषेत जर म्हटलं तर त्याला IMP असं तुम्ही म्हणतात की खडक म्हणजे काय ते सांगून खडकाचे प्रकार सांगा. मग अगोदर आपण खडकाची व्याख्या अभ्यासून घेऊ की खडक म्हणजे काय, खडक कशाला म्हटलं जात असतं, हे अगोदर आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे. मग खडक म्हणजे काय की एक किंवा अनेक खनिजांच्या मिश्रणाने बनलेल्या भूकवचाच्या द्रव्यास आपण काय म्हणतो, खडक असे म्हणतो. सोपी व्याख्या आहे. खडक म्हणजे एक किंवा अनेक खनिजांचे मिश्रण. एक सारखा खडक कुठे आढळतो का, नाही. कुठेतरी कठीण खडक आढळतो, कुठेतरी मृदू खडक आढळतो, कुठेतरी रूपांतरित खडक आढळतो, कारण त्या प्रत्येकामध्ये काही ना काही एकमेकांचं मिश्रण असतं. म्हणून व्याख्या खूप सोपी आहे. एक किंवा अनेक खनिजांच्या मिश्रणाने बनलेल्या भूकवचाच्या द्रव्यास आपण काय म्हणत असतो, खडक असं म्हणत असतो. मग खडकांचे प्रकार आपण 3 अभ्यासले. बरोबर आहे. अग्निजन्य खडक, गाळाचे खडक, त्याला स्तरित खडक किंवा जलजन्य असं सुद्धा म्हणतो, आणि तिसरा म्हणजे त्या ठिकाणी रूपांतरित खडक. आता आपण पहिल्या खडकाला सुरुवात करू. तो म्हणजे अग्निजन्य खडक, की पृथ्वीपृष्ठावर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसापासून अग्निजन्य खडकाची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. किंवा अग्निजन्य खडकालाच प्राथमिक खडक असं सुद्धा म्हणतात. का म्हणतात की पृथ्वीवरील प्रथम निर्माण झालेला हा खडक आहे. म्हणजे थोडक्यात तप्त असा जो शिलारस आहे, हा तप्त असा शिलारस भूकवचावर येऊन तो संचयन होतो व काही काळानंतर काय होतो, थंड होतो. मग जो खडक तयार होतो त्या खडकास अग्निजन्य खडक असं म्हटलं जात असतं. म्हणजे भूपृष्ठातून असणारा जो ज्वालामुखी आहे, त्या ज्वालामुखीमधून तप्त असा शिलारस किंवा लावारस भूपृष्ठावर येतो. आल्यानंतर तो तिथे त्याचं संचयन होतं. संचयन झाल्यानंतर तो थंड होतो काही काळाने, आणि त्यामधून ज्या खडकाची निर्मिती होते त्यालाच आपण काय म्हणतो, अग्निजन्य खडक म्हणतो. आणि पृथ्वीवर सर्वप्रथम याची निर्मिती झाली म्हणून या खडकाला प्राथमिक खडक असे म्हणतात. तसेच या खडकास मूलभूत अथवा पालक खडक असे सुद्धा म्हणतात. म्हणजे पहा, अग्निजन्य खडकाला प्राथमिक खडकही म्हटलं जात असतं, पालक खडक असंही म्हटलं जातं. का म्हणतात, कारण या खडकावर बाह्यकारकाची प्रक्रिया होऊन इतर खडकांची निर्मिती झाली आहे. मग अग्निजन्य खडकाचे ही 2 प्रकार पडतात. एक बहिर्गत अग्निजन्य खडक आहेत, एक अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहेत. बरोबर आहे. म्हणजे अग्निजन्य खडकाचे सुद्धा 2 प्रकार आहेत, बहिर्गत अग्निजन्य खडक आणि अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. मग बहिर्गत म्हणजे काय, भूपृष्ठाच्या वर, मागील प्रकरणामध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. आणि अंतर्निर्मित म्हणजे काय, भूपृष्ठाच्या आतल्या भागात. मग बहिर्गत अग्निजन्य खडक कोणते आहेत, एक आहे स्फोटक
आणि दुसरा आहे शांत. आणि अंतर्निर्मित अग्निजन्य खडक कोणते आहेत? बॅथोलित खडक आहे, लॉकॅलित खडक आहे, डाईक खडक आहे, शिलापट्टा आहे, पातालिक खडक आहे. यांची निर्मिती त्या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो. जे अग्निजन्य खडकाचं हे प्रकार आहेत, बहिर्निर्मित अग्निजन्य खडक आणि अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. बहिर्निर्मित म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावा रसाच्या रूपाने भूगर्भातील जो तप्त शिलारस आहे तो काय करतो? पृष्ठभागावर येऊन पसरतो. कालांतराने तो थंड होतो आणि थंड झाल्यानंतर मग कठीण खडकात काय होतं? त्याचं रूपांतर होतं. अशा खडकांना आपण बहिर्निर्मित अग्निजन्य खडक असं म्हणत असतो. आणि दुसरा आपण अग्निजन्य खडकाचा उपप्रकार पाहिला होता, तो होता अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो की भूगर्भातील जो तप्त शिलारस आहे तो भूपृष्ठावर न येता अंतर्गत भागातच असलेल्या भेगा व पोकळीमध्ये काय करतो? साचतो व सावकाश थंड होतो व त्यापासून जो खडक तयार होतो त्यास अंतर्निर्मित अग्निजन्य असं खडक म्हणतात. म्हणजे अग्निजन्य खडकाची व्याख्या काय आहे की पृथ्वी पृष्ठावर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावारसापासून अग्निजन्य खडक हे तयार होतात आणि त्याचे हे काय आहेत? 2 उपप्रकार आहेत. बाकी आहेत मग बॅथोलिट, लॅकोलिट, डाईक हे आपण अभ्यासलेलं आहे. नंतर आपला खडकाचा प्रकार जो आहे की अग्निजन्य खडक, मग याचे काही गुणधर्म पण आहेत की जसं अग्निजन्य खडक हा कठीण असतो, त्यात थर आढळत नाही, किंवा अग्निजन्य खडक छिद्र आहेत त्यामुळे त्यात पाणी मुरत नाही. तसेच अग्निजन्य खडकात जीवाशेष सापडत नाही, पण अनेक प्रकारची खनिजे मात्र काय असतात? त्यामध्ये सापडत असतात किंवा आढळतात. तसेच अग्निजन्य खडकात सुपीक मृदेची निर्मिती होते. म्हणजे सुपीक मृदा म्हणजे कोणती? ज्याला आपण रेगूर मृदा असं म्हणतो. तसेच स्फटिक गोल आकार त्यामध्ये नसतात. असे त्या ठिकाणी आपल्याला अग्निजन्य खडकाचे गुणधर्म अभ्यासता येतील. नंबर 2, स्तरित खडक. आपल्या खडकाचा दुसरा प्रकार कोणता आहे? स्तरित खडक. मग स्तरित खडक कशाला म्हणतात? की पृथ्वीवरील खडकाचे लहान लहान झालेले जे तुकडे आहे किंवा अन्नजैविक घटक जे आहे, ज्याला आपण गाळ वाहून जाऊन अन्य ठिकाणी एकमेकांचे स्तराच्या स्वरूपात रूपांतरित होतो, यावर दाब पडल्यास लुकून पदार्थामुळे ते स्तर काय करतात? ते स्तर एक संघ होऊन त्या ठिकाणी कसली निर्मिती होते? स्तरित खडकाची निर्मिती होते. म्हणजे काय आहे की भूकवचाच्या वर उघड्या पडलेल्या खडकाचं काय केलं जातं? वाहते पाणी, हिमनद्या, वारा, पाऊस, उष्णता किंवा सागरी ज्या लाटा आहे यांच्यामुळे त्या खडकाची काय होते? झीज होऊन खडक काय करतात? फुटतात व त्याचे लहान लहान तुकडे निर्माण होतात. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी स्तरित खडकाची सुद्धा निर्मिती ही त्या भागामध्ये असलेले जे काही बाह्यकारक आहे त्या बाह्यकारकांमुळेच होताना आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे स्तरित खडकांची निर्मिती होताना मग जो काही गाळ आहे तो गाळ काय करत असतो? आपल्याबरोबर अनेक प्रकारचे पदार्थ वाहून आणत असतो. मग ते पदार्थांचं काय होतं की संचयन होतं आणि संचयन झाल्यानंतर त्या ठिकाणी दाब पडतो, ताण पडतो आणि दाब आणि ताण पडल्यानंतर त्या ठिकाणी ज्या खडकाची निर्मिती होते त्या खडकाला आपण काय म्हणतो? स्तरित खडक असं म्हणतो. आता मग स्तरित खडकाचे किंवा गाळाचे किंवा जलजन्य खडकाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला 3 प्रकार अभ्यासता येतात. एक म्हणजे कायिक यांत्रिक प्रक्रियेतून निर्माण झालेला स्तरित खडक, दुसरा म्हणजे सेंद्रिय पदार्थापासून तयार झालेला स्तरित खडक आणि तिसरा म्हणजे रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेला स्तरित खडक. मग आता कायिक यांत्रिक प्रक्रियेतून निर्माण झालेला स्तरित जो खडक आहे त्यामध्ये वालुकामय असतं, पंकाश्म असतं, रेवमय असतं. त्यानंतर सेंद्रिय पदार्थांपासून तयार झालेला जो स्तरित खडक आहे की ज्यामध्ये वनस्पतीजन्य सेंद्रिय खडक, प्राणीजन्य असतात, या खडकाची काय होत राहते? त्यामध्ये निर्मिती होत राहते. म्हणून स्तरित खडकाचे हे 3 उपप्रकारसुद्धा आपल्याला अभ्यासता येतात.
की कायिक म्हणजे काय आहे की या खडकाच्या निर्मितीमध्ये वारा, हिमनद्या, वाहते पाणी यांचा महत्त्वाचा काय असतो वाटा असतो. मग त्यामध्ये या कारकांमुळे त्या खडकाची झीज होते, तो तुटू फुटू लागतो. दगड, गोटे, वाळू, रेती, माती इत्यादी पदार्थ ते तयार करतात. वालुकामय म्हणजे काय की ज्या स्तरित खडकात वाळूचे प्रमाण हे जास्त असते इतर घटकापेक्षा, त्याला आपण वालुकामय खडक असं म्हणतो. पंकाश्म म्हणजे ज्या स्तरित खडकात इतर घटक द्रव्यांपेक्षा मातीचे प्रमाण कमी असते, त्याला आपण पंकाश्म म्हणतो. सेंद्रिय पदार्थांपासून सुद्धा स्तरित खडक निर्माण होतो. मग वनस्पतीजन्य सेंद्रिय पदार्थ असतील, प्राणीजन्य सेंद्रिय पदार्थ असतील किंवा रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेले स्तरित खडक असतील. मग स्तरित खडकाचे गुणधर्म काय आहेत की स्तरित खडकांचे अनेक थर आढळतात. जसं अग्निजन्य खडकाचं नव्हतं. एका स्तरित खडकाच्या थरात अनेक सूक्ष्म कण हे काय होऊ शकतात संघटित होऊ शकतात. ती अतिशय मृदू असतात. त्याचप्रमाणे स्तरित खडकात मग खनिजे असल्याने त्यांचा विविध रंगसुद्धा प्राप्त होतो. म्हणजे विविध रंगाचे स्तरित खडकसुद्धा काय करू शकतो आपण पाहू शकतो. तसेच स्तरित खडक हे सच्छिद्र असल्याने त्यात पावसाचे पाणीसुद्धा सहजतेने मुरते. मग याप्रमाणे आपल्याला स्तरित खडक काय करू शकतो आपण अभ्यासू शकतो. नंबर 3 रूपांतरित खडक, आपला तिसरा प्रकार. की रूपांतरित म्हणजे काय आहे की मूळ खडक जो आहे त्या मूळ खडकाची मोडतोड न होता जेव्हा अंतर्गत किंवा बहिर्गत शक्तीमुळे मूळ खडकाच्या रचनेत आणि गुणधर्मात काय होतं परिवर्तन होते व एक वेगळाच रचनेचा व गुणधर्माचा काय होतो खडक तयार होतो, त्यास आपण रूपांतरित खडक असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की मूळ जो खडक आहे त्याची मोडतोड न होता जेव्हा अंतर्गत किंवा बहिर्गत शक्तीमुळे मूळ जो खडक आहे त्याच्या रचनेत आणि गुणधर्मात परिवर्तन होतं आहे. लक्षात घ्या, बाह्य कारकांमुळे अंतर्गत किंवा बाह्य शक्तींमुळे काय होतं की खडकाच्या रचनेत किंवा गुणधर्मात फक्त बदल होतो व एक वेगळ्याच रचनेचा किंवा गुणधर्माचा खडक तयार होतो, त्यालाच आपण रूपांतरित असं म्हणतो. मग रूपांतरित खडकाचे 2 उपप्रकार आहेत. एक स्पर्शजन्य रूपांतरित आणि एक प्रादेशिक रूपांतरित खडक, असे 2 प्रकारसुद्धा काय आपल्याला अभ्यासता येतात. मग स्पर्शजन्य म्हणजे काय, अतिउष्णतेच्या सानिध्यात असल्याने हे खडक काय होतात तयार होतात. आणि प्रादेशिक रूपांतरित म्हणजे भू हालचालीमुळे भूकवचामध्ये गाळल्या गेलेल्या मूळ जो खडकावर दाब पडतो अंतर्गत उष्णतेमुळे, त्यामुळे विस्तृत प्रदेशातील जो खडक आहे त्याचं रूपांतराने या प्रकारचे खडक तयार होतात. मग उदाहरणार्थ सोने, चांदी, हिरे यासारखी मौल्यवान खनिजे या खडकामध्ये आपल्याला सापडत असतात. म्हणजे आपण खडकाचे व्याख्या अभ्यासली. त्यानंतर खडकाचे 3 मुख्य प्रकार आहेत: अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. त्यानंतर प्रत्येक खडकाचे आपण गुणधर्म, त्या खडकाची माहिती आपण अभ्यासली. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्या या प्रकरणातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे की खडक म्हणजे काय ते सांगून खडकाचे प्रकार स्पष्ट करा. आता हे 3 प्रकार खडकाची व्याख्या ही तुम्ही वहीमध्ये काय करायची नोट डाऊन करायची आणि उरलेला जो काही भाग आहे तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.